नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला आपला पहिलाच गुरुवार. तर आता मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार चालू झालेत आजपासून. तर 4 गुरुवार आहेत ह्यावेळेस आपले. तर मी ही पूजा मांडणार आहे आता. पण सगळ्यात आधी देवांना मस्तपैकी आंघोळ वगैरे घालून घेणार आहे. तर तुमचाही उपवास असेल तर सर्वांनी आपापली काळजी घ्या. जर कोणाला धरता येत नसेल उपवास तर त्यांनी फक्त पूजा मांडली तरी चालेल. कारण की भरपूर जणांना काय काय प्रॉब्लेम असतात, डायबिटीज असते किंवा काय आजार असतात, तर त्यांना कसं वेळेवर जेवावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही चांगल्या मनाने जर पूजा केली तर तुम्ही उपवास नाही धरला तरी चालेल. तर प्रत्येकजण कसं गुरुवार आला की गोड काहीतरी पदार्थ बनवतं. तर मी आज करणार आहे गाजराचा हलवा. तर मस्त मार्केटमध्ये गाजरं आलेत, पण पहिल्यासारखी आता एवढी लाल दिसत नाही ती गाजरं. तर मी मस्तपैकी धुवून वगैरे साफ केली आणि किसून घेतलेत. आणि थोडं बाजूला तुम्ही बोलत असं ते लाल का दिसते, तर ते बीट आहे. काय होतं, कारण की आपण गाजराचा हलवा करतो पण त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी कलरची पावडर वगैरे टाकतो. पण ते केमिकलचं टाकण्यापेक्षा आपण थोडं पौष्टिक म्हणून आपण बीट टाकायचं. आणि आपण असं बीट खायला कंटाळा करतो, पण जर असं गाजराच्या हलव्यात वगैरे मिक्स करून खाल्लं ना, ते कळून पण येत नाही का बाबा आपण बीट खातोय म्हणून. आणि गाजराचा हलवा करताना नेहमी लक्षात ठेवा की जाड पातेलं असेल ना तर ते तसं घ्या. जर तुम्ही पातळ घेतलं तर आहे ना गाजराचा हलवा खाली चिकटतो. आणि मी आधी सगळ्यात आधी त्या टोपामध्ये कढईमध्ये तूप टाकलेलं. 3-4 चमचे तूप टाकायचं, किंवा तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तूप जास्त टाकलं तरी चालेल. तुपाचं प्रमाण असं काही नाही आहे का कमी जास्त, तुम्ही अंदाजाने टाकू शकता. अर्धी वाटी टाका, 3-4 चमचे टाका. तर मी इथे 3-4च चमचे टाकलेत कारण की मला तूप जास्त आवडत नाही. तर ते पण का टाकले, कारण की कढईला वगैरे चिटकू नये म्हणून गाजराचा हलवा, म्हणून ते टाकायचं. आणि त्याच्यामध्ये आता 1 किलो गाजर घेतले मी. तर 1 किलोमध्ये 1 लिटर दूध लागतं, पण मी कच्चा मावा टाकणार आहे त्यामुळे मी अर्धा लिटर आणि थोडं वरती 1 वाटी घेतलं आहे. कारण की मावा टाकणार आहे त्यामुळे दूध कमी घेतलं आहे. जर तुम्ही मावा नाही टाकला तर तुम्ही 1 लिटर दूध तुम्हाला लागणारच आहे गाजराच्या हलव्याला. आणि त्याला पाणी सुटतं गाजराचं त्याचं स्वतःचं, त्यामुळे पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. अर्धा लिटर आणि वरती तुम्हाला जर मावा टाकला तर तुम्हाला दूध जास्त टाकायची गरज नाही आहे. आणि जर मावा तुम्ही नाही टाकला तर 1 लिटर दूध तुम्हाला कंपल्सरी लागणार याच्यामध्ये. तर बघा किती छान कलर आला, ते बीट टाकलं ना आपण त्यामुळे. हा जर तुम्हाला बीट किसायचं नसेल तर तुम्ही, कोणाला आवडतच नसेल तर तुम्ही बीट आहे ना मिक्सरला पेस्ट करा त्याची आणि मग ते गाजराच्या हलव्यामध्ये टाका तरी चालेल. तर मी दूध टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता मस्त त्याला शिजून द्यायचं आहे. मस्त झाकण ठेवा तुम्ही त्याच्यावर आणि 10-15 मिनटं तरी गाजराचा हलवा शिजायला टाईम घेतोच. तर त्यामुळे तुम्ही ते ठेवून झाकण तुम्ही दुसरी कामंही करू शकता. आणि नंतर मग 10-15 मिनटं झाल्यानंतर तुम्ही चेक करायचं की गाजराचा हलवा कसा म्हणजे तयार झाला आहे की नाही, दूध आटलं आहे की नाही, हे तुम्हाला चेक करावं लागेल. त्यामुळे एकदम पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर पूर्ण करपून जाईल खाली. ते बघा आता दूध मस्तपैकी आटलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी आता कच्चा मावा टाकते. असा मस्त पांढरं शुभ्र मावा भेटतो. काय काय लोक काय करतात, पेढे पण टाकतात माव्याचे. पण ते माव्याचे पेढे टाकण्यापेक्षा कच्चा मावा टाका, तो खूप छान लागतो हलवा गाजराचा. तुम्ही करून बघा अशी पद्धत. तर आता हा हलवा आहे ना, हा मावा आहे ना मस्त त्या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. तर पूर्ण ते गाठी वगैरे असं त्याच्या आधीच फोडून घ्यायचे. ते पनीरसारखा एकदम घट्ट असतं तो मावा, तर त्याला पहिला मोकळा करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही दुधामध्ये पण मिक्स करू शकता किंवा असं सुक्का मिक्स करू शकता. मी असंच फोडला तो हातानेच आणि मग आता याच्यामध्ये ती पावडर अशी एकदम हे करून टाकली. तरी पण बघा छोट्या छोट्या गाठ्या दिसतात त्याच्या माव्याच्या. तर ते असं हलवून हलवून एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण मावा. तर गाजराच्या हलव्यात बघा किती मस्त वाटते तो. आणि अशा प्रकारे नंतर तुम्ही काजू बदाम तुम्हाला जे टाकायचं आहे ड्रायफ्रूट ते तुम्ही टाका. तुमच्या घरात जे असेल, मनुके असतील, काजू बदाम पिस्ते काय असेल ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. माझ्याकडे फक्त बदाम आणि काजू आणि मनुके आहेत त्यामुळे मी तेवढंच टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मस्त त्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकायची आहे. मी तुम्हाला मगाशीच बोललं, जर साखर तुम्ही आधी टाकली असती ना तर ते खूप पाणी सुटलं असतं त्याला, आणि मग शिजायला पण खूप वेळ जातो आणि मग ते पाणी आटण्यासाठी परत गॅसचा वापर होतो जास्त.
त्यामुळे साखर ही लास्टलाच टाकायची, जेव्हा दूध वगैरे आटून जातं पूर्ण तेव्हा टाकायचं. आता बघा पूर्ण लगेच तो पातळ वाटायला लागला थोडा, कारण की साखर वितळते ना, त्यामुळे तो एकदम बघा किती छान वाटतो. आता मऊ लुसलुशीत झाला एकदम. त्याच्यावर परत थोडा वेळ झाकण ठेवायलाच लागतं, म्हणजे झाकण ठेवायचं पण ते जास्तीत जास्त 5 मिनिटं. एक वाफ आली की झाकण काढून घ्यायचं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर वेलची पावडर वगैरे टाकायची असेल तर थोडीफार टाका वेलची पावडर. काही काही जणांना वेलचीची एलर्जी वगैरे असते किंवा आवडत नाही तरी चालेल, कारण की हलव्यामध्ये त्याचंच ते एक हे उतरलेलं असतं, मस्त लागतो गाजराचा हलवा. तर अशा प्रकारे माझी हलवा पण तयार झालेला आहे आणि पूजा पण मांडून झालेली आहे. तर पुस्तक वगैरे वाचायचं आहे. आणि बघा आता हे बघा वरती मस्त पूजा मांडलेली. मी मागाशी तुम्हाला दाखवलं नाही, फक्त आंघोळ वगैरे घातली देवांना मला, कारण की खूप कामं होती आज गुरुवार असल्यामुळे. तर अशा प्रकारे माझी ही पूजा मांडून झालेली आहे. देवी आईचं रूप बघा किती छान वाटतंय, असं वाटतं साक्षात आपल्या घरातच देवी आई बसलेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. अंबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.